आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी। नमस्कार। आजच्या पहिल्या माता गटाच्या बैठकीत आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मागील 2-3 वर्षात आपल्यापैकी अनेक मातांनी आमच्यासोबत आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी शिकल्या, समजून घेतल्या आणि त्या आपल्या मुलांसोबत घरी करून पाहिल्या। ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण सर्वजणी अभिनंदनास पात्र आहात। आपल्याला माहितच आहे की सध्या अंगणवाडीत आधारशिला अभ्यासक्रम सुरू आहे। आपण सर्वजणी आपल्या मुलांना नियमितपणे अंगणवाडीत पाठवत आहात। हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे। तिथे शिक्षिका मुलांसोबत खेळाच्या माध्यमातून शिकण्याचे वातावरण तयार करत आहेत। पण मुलांचे शिकणे फक्त अंगणवाडीपुरते मर्यादित नसते। घरीही आपण त्यांच्यासोबत छोट्या छोट्या कृती करता, तेव्हाच त्यांच्या विकासाला अधिक बळ मिळते। यावर्षी आपण सर्वजणी मिळून असा विचार करूया की आपण आणि अंगणवाडी शिक्षिका मिळून मुलांसाठी अजून काय चांगले करू शकतो। चला, आपण सर्वजणी मिळून हा संकल्प करूया की प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी, खेळण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी पूर्ण संधी देऊया। आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे करून पाहूया। सर्व मातांनी प्रारंभ रेषेवर उभे राहावे। जसे मी 1, 2, 3 म्हणेन तसे तुम्हाला एक एक पुठ्ठ्याचा तुकडा जमिनीवर ठेवत त्यावर पाय ठेवून पुढे जात अंतिम रेषेपर्यंत पोहोचायचे आहे। जी माता सर्वात आधी अंतिम रेषेपर्यंत पोहोचेल ती विजेती ठरेल। खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। जेव्हा मूल पहिल्यांदाच अंगणवाडीत जाते, आपण वेलकम मेळाव्यामध्ये उत्साहाने सहभागी होऊन आपल्या मुलांचा उत्साह वाढवला। आता आपले मूल पहिल्यांदाच अंगणवाडीमध्ये जात आहे, त्यामुळे आई म्हणून काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून मुलांना सुरक्षित वाटेल आणि ती आनंदाने अंगणवाडीत जातील। आईने लक्षात ठेवायच्या गोष्टी मुलांना आधीच समजावून सांगा। मुलांना प्रेमानं सांगा की अंगणवाडीत खेळायला, गाणी म्हणायला, गोष्टी ऐकायला आणि नवीन मित्रमैत्रिणी बनवायला मिळतील। भीती किंवा जबरदस्ती करू नका। मुलांना जबरदस्तीनं किंवा रागावून अंगणवाडीत पाठवू नका, त्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते। वेळेवर पाठवा। मुलांना दररोज वेळेवर अंगणवाडीत जाण्याची सवय लावा, यामुळे त्यांची दिनचर्या नियमित राहते। स्वच्छतेची काळजी घ्या। मुलांना स्वच्छ कपडे घालून पाठवा आणि त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या। मुलाशी संवाद साधा। मुलगा किंवा मुलगी घरी आल्यावर त्यांच्याशी बोला। आज अंगणवाडीत काय केले, काय शिकले आणि कोणत्या मित्रमैत्रिणींसोबत खेळले हे प्रेमाने विचारा। अंगणवाडी सेविकेच्या संपर्कात रहा। वेळोवेळी सेविकेकडून मुलांच्या प्रगतीबद्दल आणि वागणुकीबद्दल माहिती घ्या। मुलांचा उत्साह वाढवा। मुलांच्या छोट्या छोट्या यशाचं कौतुक करा, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते आनंदाने अंगणवाडीत जातील। आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार कृती दिल्या आहेत, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या। आशा आहे की या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल। ही माहिती तुम्ही तुमच्या मुलांसोबत नक्की घेतली असेल अशी अपेक्षा आहे। अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह आम्ही पुन्हा भेटू। तोपर्यंत धन्यवाद।